सुखमय संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो। न हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव ऐसा आशीष दे जो सोचने का फर्ज है। न हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है। मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो, या भावनेनं, या उदात्त भावनेनं श्री बाळासाहेब ताटक यांनी बऱ्याच दिवसापासून 13 वर्षापासून हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला। वातावरण इतकं सुंदर आहे। मला ही सेवा त्यांच्या वतीने श्री हरिभक्तीपरायण या कार्यक्रमाचे मार्गदर्शक वार्तनरावजी महाराज, पवार महाराजांच्या वतीने मला ही सेवा या ठिकाणी देण्यात आली। माजलगाव शहरामध्ये जरी हा कार्यक्रम असला तरी हा तुमचा जिल्हास्तरीय कार्यक्रम आहे। मी या परिसरात भरपूर कार्यक्रम केले, पण एवढ्या भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम मी आज पहिल्यांदा पाहत आहे। मंडप नाही, शामिया नाही, बाहेर गोशाळा आहे, भगवान पांडुरंग परमात्म्याचं त्या ठिकाणी उभं स्वरूप आहे। आणि गेटमधून येताना हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा तुमच्या माझ्या समोर त्या ठिकाणी पराक्रमाची साक्ष देण्यासाठी उभा आहे। नियोजन अप्रतिम आहे, साऊंड सिस्टीम खूप चांगला आहे, आवाज फक्त मोकळा ठेवा। मृदंगाचार्य तालमहर्षी श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज, भजन सम्राट संगीत अलंकार मच्छिंद्रजी महाराज भांगी संस्थान, गानगंधर्व श्री हरिभक्तीपरायण उद्धव महाराज, बापू महाराज, बाकीची महाराज मंडळी, पवार महाराज, त्यांचे सगळे सहकारी, टाळकरी, विनेकरी, चोपदार, कथाकार, कीर्तनकार, भागवतकार, रामायणाचार्य, प्रवचनकार जे काही बसले असतील, आपल्या सगळ्या चरणावर साष्टांग प्रणिपात। हा ना प्रभुतुल्य समाज आपल्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो। मायबाप माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाही, तो कसा जगला हे फार महत्वाचं आहे। कमी जगा, शॉर्ट बट स्वीट। जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, वरना जीना भी क्या उसी का नाम है, दूसरों के जख्मों पे तो कव्वे भी पेट भरते हैं। इतकं चांगलं जगा, तयाचा हरिक ज्ञानोबा सांगतात, म्हणून जाणते नितावचे जियावे, जबप कीर्ती अंगण पवे, आणि सांग पाके विनिगावे थोनिया। 8 महिने इतके कष्ट करा की 4 महिने बसून खाता आलं पाहिजे। तरुणपणात असे काम करा की म्हातारपण सुखात गेलं पाहिजे। म्हातारपणात असे काम करा की शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे। दिवसभर असे काम करा की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे, आणि रात्री असे काम करा दिवसा तोंड दाखवायला लाज वाटली नाही पाहिजे। तरच जगण्याला अर्थ आहे मायबाप, तरच जीवन जगलो असं म्हणता येईल। कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए, जगह से हम रोए, ऐसी करनी कर चले, जग रोवे तुम हसे। इतकं चांगलं जगा की देवाला सुद्धा त्याचा हरिक वाटला पाहिजे। विठ्ठला विठ्ठला 350 वर्ष अगोदर ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वाभिमान शिकवला, मायसाठी, मातृभूमीसाठी माणसाने काय केलं पाहिजे याचा आदर्श निर्माण केला, असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीचा हा कालखंड आहे। खरं तर आजच्या दिवसाला फार महत्व आहे। आजचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी, या दिवसाचं एक आगळं वेगळं महत्व आहे। काय? कार्ट्यांना एकच माहिती, आज व्हॅलेंटाईन डे। या देशात जागतिक प्रेम दिवस साजरा करायची गरज नाही। प्रेम करणं आम्ही जगाला शिकवलं। प्रेम नवे दाविता बोलिता न भवचित्ता चित्त जाणे, नाथ महाराज सांगतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान। प्रेम करणं आम्ही जगाला शिकवलं। जीते हो देश तो क्या, हमने तो दिलों को जीता है। जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है। इतने पावन हैं लोग जहाँ, मैं नित नित शीश झुकाता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ।
मी त्या राष्ट्रात जन्माला आलो ज्या राष्ट्राने फक्त जगाला प्रेम देण्याचं कार्य केलेलं माय बाप. सध्या आमच्या कार्ट्यांचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. सध्या प्रेमाची परिभाषा अशी आहे, वो आती रही मिलती रही हम प्यार समझ बैठे, वो एक दिन नहीं आई हम रविवार समझ बैठे. आजचा दिवस प्रेम दिवस नाही, आजचा दिवस पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणारा दिवस नाही, तर आजचा दिवस मातृपितृ चरणांचा पूजन करणारा दिवस आहे. आपल्या आईवडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या चरणावरती नतमस्तक होण्याचा हा दिवस आहे. आणि कदाचित तुम्हाला विसर पडला असेल, 14 फेब्रुवारी या दिवशी पुलवामा मध्ये जो हल्ला झाला, त्या हल्ल्यात भारत मातेचे 44 सुपुत्र शहीद झाले होते. हा तो दिवस आहे. ठाला विठाला फरिश्तों को नहीं मिलता यह वो जज्बा इंसानी, जिनके किस्मत में होता है वो देते हैं कुर्बानी. म्हणून त्या शहीदांना शतशत कोटी प्रणाम करून अभिवादन करून आपण या चिंतनाकडे वळू. खरं तर कीर्तनाच्या महोत्सवाचा हा पहिलाच दिवस आहे आणि नियमानुसार पहिला दिवस नामपर पाहिजे, पण 7 दिवस कथा झाली आहे, त्याच्यामुळे याला पहिला दिवस म्हणताच येत नाही. विठाला विठाला महाराजांच्या जीवन चरित्रावरती त्या ठिकाणी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. ज्या राष्ट्रात आपण जन्माला आलो या राष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर जिसका मस्तिष्क है, कन्याकुमारी जिसके पग पखारते, गुजरात और आसाम जिसके भुजाए, महाराष्ट्र जिसका आत्मा है, जिसके कण कण में ईश्वर और कंकर में शंकर बसता है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. म्हणून तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. ट्रबल वाढवायचा थोडा. विठाला विठाला जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे त्याला माता म्हणतात भारत. तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, जपान सुलता? अजिबात नाही. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाहीत, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णारीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यसारखी माई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, श्रुतकीर्ती मांडवीसारखी देराण्या जेठाण्या नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावड्या इतका धूर्त नाही, काजडा इतकं काढ नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला नाही. हा या मातीचा गुणधर्म आहे. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा. या महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्माला आलो. ज्या बापानं आपल्याला जगणं शिकवलं त्यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा आपण साजरा करीत आहोत. विठाला विठाला जो या देशात जन्माला आला याच्याकरता 3 गोष्टी फार महत्वाच्या आहे. बेस कमी करा अजून. ग्रंथ, संत आणि भगवंत. आम्हाला ग्रंथांची गरज आहे. ग्रंथ भरपूर आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आहे, उपनिषद आहे. त्याच्यामध्ये कथा आहे. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, कथा शंकराची, समस्तामध्ये श्रेष्ठ माझ्या राघवाची. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची. जी जीवनातली व्यथा हरण करते तिला कथा म्हणतात. कथा एक तर देवाची आहे, एक तर संतांची आहे. आपल्या कथा नाही, आपले राडे आहेत, राडे. आमच्या गावचा एक माणूस पंढरपूरला गेला आणि तिकडून वारकरीची पेटी चोरून घेऊन आला. बायकोला म्हणला मला इठोबा पावला. बायको म्हणली पहिल्याच वर्षी म्हणली आपली भक्तीच तशी.
म्हणले काय केलं? म्हणले दिंडीवाल्याची पेटी चोरून आणली. दोघं नवरा बायकोने हातोडीने कुलूप तोडलं, कुलूप कडीतून काढलं, कडीत कोंड्या बाजूला केला दरवाजा, त्याचं ते झाकण उघडलं. त्यांना वाटलं पैसे असतील, सोनं असेल, हिरेमाणिक मोती चांदी असतील. जसं त्यांनी पेटीचं झाकण उघडलं त्याच्यात पैसे नव्हते, नाव्याचं दाढी करायचं सामान होतं. कथा नाहीत त्या राडेत. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. 144 वर्षानंतर पूर्ण कुंभ तीर्थराज प्रयागला सुरू आहे. त्याच्या त्रिवेणी गंगा, यमुना आणि सरस्वती या तिघा नद्यांचा संगम म्हणून तीर्थराज प्रयाग. पण एवढ्या दूर जाणं शक्य नाही. कोण मारायला जाईल चेंगराचेंगरीमध्ये? सगळ्यांना प्रयागराजला जाणं शक्य नाही. म्हणून बाळासाहेब तुम्ही माजलगाव मध्येच हा कुंभ या ठिकाणी भरवलेला आहे. हा कुंभ आहे, हा महाकुंभ आहे. मी नाही, धर्मशास्त्रकार सांगतात. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि तेथीचे इथे कथा होती, देव होते आणि तुम्ही भक्तात. विठाला विठाला बर ग्रंथ भरपूर आहे. व्यासही अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले, यादसाठी तप व्यासयामुप ग्रंथ केले, व्यासयामुप ग्रंथ केले, व्यासयामुप ग्रंथ केले, यादसाठी तप व्यासयामुप ग्रंथ केले, ग्रंथ व्यासयामुप ग्रंथ याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमुप ग्रंथ केले. ग्रंथ मार्गदर्शक आहे, वाचाल तर वाचाल म्हणून वाचावी डोळा संत. तेची संत, तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठले. सध्या खरा साधून खोटा साधूच ओळखता येत नाही. माजलगावच्या चौफुले कांदड़ा भीख मागत होता. दे दे भगवान के नाम पे दे दे, बाल बच्चों को दुआ लगे की भगवान तुझे कृपा करेगा. एक चांगला माणूस आला आणि त्याने चिकना गुडगुडीत झालेला रुपया त्याच्या हातावर ठेवला. तो पुढे गेला आणि त्याने रुपया उचलून पाहिला. म्हणले हो साहेब, आंधळ्याची चेष्टा करतात. काय झालं? म्हणले तू तर आंधळा आहे ना? म्हणले हो. म्हणले हा खोटा रुपया दिला. म्हणले तुला दिसला कसा? म्हणले मी खरा आंधळा नाही. म्हणले मग? म्हणले मी बदलीवर आलेला आंधळा आहे. म्हणून मग इथला रोजचा रेग्युलर ओरिजिनल आंधळा कुठे? म्हणे छावा पाहायला गेलाय. जसा खरा साधून खोटा साधू ओळखता येत नाही, आंधळा ओळखू येत नाही, तसं या जगात खरा साधून खोटा साधू ओळखता येत नाही. साधू कोणाला म्हणतात? सा प्लस धू इज इक्वल टू साधू. सर्वभूती दया दया, सर्वभूती दया दया, सर्वभूती दया दया, सर्वभूती दया दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया. साधू म्हणावे ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया, जग ब्रह्म रूप जान, जग ब्रह्म रूप जान. सर्वभूती दया, साधू म्हणावे त्याला साधू म्हणावं. सध्या लोक कोणालाही साधू समजायला लागले. लोक तर राम रहीमले भी साधू समजले होते. जिंदगी एक जंग है, जब तक बीवी संग है. लढाई जे
बायकोला 45 नाव आहे. दारा, भार्या, पत्नी, अर्धांगिनी, प्राणेश्वरी, वनिता, बायको. इंग्लिशमध्ये काय नाव इंग्लिशमध्ये? वाईफ. वाईफचं स्पेलिंग काय? WIFE. त्याच्यातच सगळं आलं. विदाऊट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग. जे कुठलीही पूर्वसूचना न देता झगडायला तयार राहते तिला वाईफ असं म्हणतात. भांडणाला काही निमित्तच पाहिजे असं काही नाही. एकानं नाशिक जिल्ह्यातून इंद्रायणी तांदूळ आणले. आमचे महाराज तिकडे खूप असतात नाशिक जिल्ह्यात. इंद्रायणी तांदूळ आणला ओरिजिनल. बायकोला सांगितलं खिचडी कर. आमच्या खानदेशात खिचडी प्रसिद्ध आयटम आहे. तिनं मोबाईलच्या नादामध्ये खिचडी गोणीतून काढली आणि कुकरमध्ये घातली. कुकरमध्ये खिचडी 3 प्रकारची असते. खाली जळगाव, मध्ये चिखलदरा, वरती तांदूळवाडी आणि त्याच्यावरती कढीपत्ता. तोंड काढून पाहतो. बरं अडचण अशी आहे, कुकर तुम्ही लावता शेट्ट्या हे मोजता, लेकरं तुम्ही झोपवता झोके हे देता, कपडे तुम्ही धुता इस्त्री हे करता. आत्माराम तुकाराम भिडे. निम्म्य कामं माणसं करते. त्याने सांगितलं खिचडी बनव. तिनं मोबाईलच्या नादात ते तांदूळ काढले आणि कुकरमध्ये टाकले. 3 शिट्ट्या झाल्या. जेवायला वाढलं. गरम होतं, भूक लागली. त्याने पहिला घासवला, तोंडात टाकला. तोंडात टाकल्यावर दाताखाली खडा आला, कटकन वाजलं. तो रागवला. म्हणले तुला अक्कल, तुला डोकं, तुला वरचा म्हणलं, तुला कॉमन सेन्स आहे का? म्हणलं काय झालं? म्हणले अगं तुला कळतं का? देवान तुला लिंबू एवढाले मोठे मोठे 2 डोळे दिले, शार्प कमी करायचा. देवान तुला एवढे मोठे मोठे 2 लिंबू एवढाले डोळे दिले, तुला एक खडा निवडून काढता आला नाही. ती म्हणली जास्त शहाणपणा नका करू. मला देवाने 2 डोळे दिले आणि खडा निवडून काढता आला नाही असे म्हणतात. मी असं म्हणते देवान तुम्हाला 32 दात दिली, एक खडा चावून खायला का रोग आला? जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है. सीता से प्यार किया राम बन गए, राधा से प्यार किया श्याम बन गए, जबरदस्ती प्यार किया राम रहीम बन गए, और कोई मिला ही नहीं तो बाबा रामदेव बन गए. बरं खरा साधून खोटा साधू ओळखता येत नाही ना माय. खरा साधू बजरंगबलीला ओळखता आला नाही. खरा साधू बलराम दादाला ओळखता आला नाही. खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही. रावण सीतेला पळवायला आला होता, कोणाच्या रूपात होता? हा साधूच्या. मग मला सांगा खरा साधू सीतामाईला ओळखता आला का? खरा साधू जर सीतामाईला ओळखता आला नाही, आपल्या शांताबाईला ओळखता येईन का? अजिबात नाही. तोची संत साधू ओळखावा निका. तोची संत साधू ओळखावा निका. येरले आई का मायापत मायापत. येरले आई का मायापत. संत साधू ओळखावा निका. तोची संत साधू ओळखावा निका. संत साधू ओळखावा निका. ओळखता आला पाहिजे. तुम्हाला फक्त माहिती पडलं पाहिजे कोणीतरी चमत्कारिक साधू आला. सुटले लोक. मागे आमच्याकडे चादरवाला बाबा आला होता. चादर टाकले की रोग जायचा. लोकांनी अशी गर्दी केली, त्याची चादरच फाडून फेकली बापू. अरे आपण ज्ञानोबा आहे, तुकोबारायांची लेकरं आहेत, आपण मोठ्यांची लेकरं आहेत. आपण या भानगडीत नाही पडलं पाहिजे. तुम्हाला जर यांनी सांगितलं ना भोजेकर महाराजच्या पायाला हात लावला पैसे सापडत्या, लोक रात्रीतून तंगड तुडून नेतील. सकाळी बाबू लंगड्याच. मायबाप. बरं साधूचं एक वैशिष्ट्य आहे, बहु अवघड आहे. चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल, नाथ बाबा म्हणतात. साधूची भेटणं दुर्मिळ आहे. ऐसे कैसे आणे भेटती ते साधू. साधू भेटणं दुर्मिळ आहे.
संतांचं गावात येणं भाग्य आहे. संत तुमच्या घरी येता परम भाग्य आहे. तुम्ही संतांची आठवण करता सौभाग्य आहे. स्वतः संत बनून जाणं महत्भाग्य आहे. आणि एवढं सगळं होऊन आपण न सुधारणं दुर्भाग्य आहे. भाग्याशिवाय साधू भेटत नाही. भाग्याचा ते हे जोडे भाग्याशिवाय साधू भेटत नाही. त्याच्याकरता भाग्य लागतं. काही लोकांचं भाग्य एका दिवसात उजाडलं, काहींचं जन्माला आल्यावर उजाडलं, काहींचं 5 वर्षानं, काहींचं 50 वर्षानं, काही मरून गेले पण भाग्योदय झाला नाही. काही लोकांचं भाग्य 8व्या वर्षी उजाडलं. मागच्या वर्षी गणपतीच्या पिरियडमध्ये ते 8 वर्षाचं पोरग अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झालं. आमच्या पप्पानं गणपती आणला. शंकरानी पार्वती मांडीवर बसले गणपती, टुकमुक बघतोय चांगला, आमच्या पप्पानं गणपती आणला. आमच्या शेजारचं पोरग म्हणे माया बापानं बोटानं हाणला. भाग्यच ना त्याचं महाराष्ट्रात व्हायरल झालं. मला सांगा, कुंभमेळ्यामध्ये 4 पीठाचे 4 शंकराचार्य आहे, महामंडलेश्वर आहे, गिरीपुरी संन्यासी भारतीय, 13 आखाड्याचे महामंडलेश्वर आहे, 13 आखाड्याचे सगळे महंत आहे. कुंभमेळ्यामध्ये भरपूर लोक आहे, साधू संत ऋषीमुनी जपी तपी संन्यासी वैरागी आले, पण कोणीच व्हायरल झालं नाही. ती माळा ऐकणारी बाई व्हायरल झाली. अख्ख्या मीडियावरती ती घारेडोळ्याची मोनालिसाच दिसली. अख्खी मीडिया तिच्या मागे, दुनिया है मेरे पीछे. शेवटी शंकराचार्याने सांगितलं हिला बाहेर काढा. या जगात नको त्याला किंमत आल्यामुळे चांगल्यांची किंमत गेली महाराज. सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाले थोरी, अविद्येची चाले थोरी, अविद्येची चाले थोरी. सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाली थोरी, अविद्येची चाली थोरी, सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाले थोरी, अविद्येची चाले थोरी, अविद्येची चाले थोरी. सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाली थोरी, चाली थोरीला सत्याचा दुष्काळ, बहु झाले ब्रह्मघोळ, बहु झाले ब्रह्मघोळ, बहु झाले ब्रह्मघोळ. पडला सत्याचा दुष्काळ, बहु झाले ब्रह्मघोळ, बहु झाले ब्रह्मघोळ, बहु झाले ब्रह्मघोळ. बापू पहिलं प्रमाण सत्य गेले भोळ्यावरी, आणि दुसरं प्रमाण दुष्काळ, पडला सत्याचा दुष्काळ. बहु झाले ब्रह्मघोळ. सगळं वाटोळं झालं. अवघड झालं सर. त्या बिग बॉस मराठीमध्ये ते बोबडं पोरग विजेता ठरलं. बोबडं ते चांगले चांगले मोठे मोठे कलाकार होते, सेलिब्रिटी होते. आमचे एक महाराज बी होते. आम्हाला नाही दिलं त्यांनी, त्या बोबड्या पोराला दिलं. त्याचं भाग्यच आहे ना ते. हे झालं प्रापंचिक सांसारिक भाग्य. महाराज म्हणतात तुका म्हणे भाग्य या नावे मोडीचे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणते, संसारी जन्मिते याचे लागे, संसारी जन्मिते याचे तुका म्हणे लागे. भाग्य या नावे बोलीचे, संसारी जन्मीचे याच लागे. महाराज म्हणतात हे भाग्य बाळासाहेब. कथा केली, कीर्तन केले, महाराजांचा जयंती उत्सव, आणि जवळजवळ 25 जोडप्यांचं. मला त्यांनी सांगितलं की महाराज 573 जोडप्यांच्या आतापर्यंत 13 वर्षात लग्न लागले. 573. मला जर माहिती असतं मी या सामुदायिक सोहळ्यातच केलं असतं ना. एवढा खर्च मी कशाला, मी नाव नोंदलं असतं. पवार महाराजांना सांग बाबा आपलं एक नाव लिहून घ्या. बरं सगळं आहे ना महाराज त्याच्यात. संसार उपयोगी सगळ्या वस्तू तुम्ही दिल्यात. सोन्याच्या मंगळसूत्रापासून चोपदार. तुमचं झालं का? झालं तर वशिलात नाव लावून दिलं असतं. आता म्हणा तुका म्हणे भाग्य या नावे बोलीचे, संसारी जन्मी जे याच लागे. ग्रंथ, संत आणि तिसरे भगवंत. काय करायचे महाराज आम्हाला कथा कीर्तन भागवत रामायणाचे. 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली. आम्ही मंगळावरती गेलो, शुक्रावरती गेलो, चंद्रावरती गेलो. चंद्रयान 3 आमचं सक्सेस झालं. आम्ही फक्त लहानपणी ऐकलं होतं पडती झाडे पाहूया. त्याचं पुढचं चरण लय गोड होतं, मामी मोठी सुगरण. तेव्हा मामी सुगरण होती, आता मामी भाचा पाहून दुधात पाणी होतं ती.
आम्ही फक्त ऐकलं होतं पडती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला शास्त्रज्ञांनी आम्हाला चंद्रावरती नेऊन ठेवलं. तुम्ही कुठे कथा कीर्तन भागवत रामायण घेऊन बसले महाराज? काय गरज आहे कथा कीर्तन भागवत रामायणाची? काय गरज आहे? अरे कथा कीर्तन भागवताची गरज खऱ्या अर्थानं माणसांनाच आहे, नाही तर काय थोडी खंती ते न करा. कथा कीर्तनाची गरज माणसांनाच आहे, कुत्र्या मांजऱ्यांना नाही. कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो, मरताना कुत्रा म्हणून मरतो. मला सांगा, तुमच्या माजलगाव मध्ये एखादी कुत्रा माणसाच्या मौतीनं मेला का? कुत्रा माणसाच्या मौतीनं मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत त्यांनी तसं मरू नये म्हणून तर हा सप्ताह आहे. डुकराला कीर्तनाची गरज नाही. डुकर गटारात लोटता, घडीत भरता, गटारातून बाहेर निघता, अख्ख्या अंगाला घाण लागली, त्यानं पाहिलं समोर बंगला गालीच्या सोफासेट 1.5 टनाचा एसी आहे आणि डुक्कर निघालं बंगल्यात जाऊन लोडायला लागला. असं कधी झालं का? असं कधीच होत नाही. का? त्या डुकराला माहिती आहे, जर देवानं माझी व्यवस्था गटारात लोडायची केली, मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोडावं? गटारात लोडणारं डुक्कर कोणाच्याच बंगल्यात लोडत नाही, पण असे बरेच बंगल्यावाले आहेत त्यांनी तसं लोडू नये म्हणून हा सप्ताह आहे. विठाला विठाला देवाची गरज एवढ्यासाठी आहे. खाणं तुमच्या हाती, पचवणं त्याच्या हाती, झोपणं तुमच्या हाती, पाठी उठवणं त्याच्या हाती, गाडी घेणं तुमच्या हाती, पण तिच्यावर बसून माजलगाव पर्यंत पोहोचवणं त्याच्या हाती, बंगले बांधणं तुमच्या हाती, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही हे त्याच्या हाती आहे. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, करा निरंतर ध्यान त्याचे. विश्वभरण पोषण कर जोई, जो विश्वाचं भरण पोषण करतो त्याला त्या ठिकाणी ईश्वर विश्वंभर म्हणतात. नाही बाबू, मग ग्रंथ, संत, भगवंत. ग्रंथाशिवाय संत कळत नाही आणि संताशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही. परमात्म्याची प्राप्ती होतं काय? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. प्रारब्धाचा नाश होण्याकरता भगवंताची गरज आहे आणि भगवंत भेटण्याकरता संतांची गरज आहे. मग त्या संतांनी भगवंताला भेटण्याकरता जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे विषय तुमच्या माझ्या समोर मांडले नाही. जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत परमात्म्यापर्यंत जाण्याचा रस्ता मोकळा होत नाही. बरं, मग संतांनी आम्हाला सगळ्या पद्धतीने शिकवलं. रागवून, चिडून, संतापून, शिव्या घालून का होईना, पण संतांनी त्या ठिकाणी तुमच्या माझ्या हिताचा उपदेश आम्हाला सगळ्यांना केला. मग ते सांगत असताना आम्हाला त्यांनी प्रपंच शिकवला, त्यांनी आम्हाला व्यवहार शिकवला, त्यांनी आम्हाला संसारात कसं वागावं, बोलावं, चालावं, राहावं हे शिकवलं. मग हे करत असताना प्रापंचिक जीवांसाठी अत्यंत महत्वाची आहे की तुम्ही या सृष्टीवरती जीव मात्र म्हणून जन्माला आलात. मग तुम्हाला तुमच्या बाकीच्या जीवांबद्दल तुमच्या अंतःकरणात आत्मीयता आणि प्रेमभाव, आपुलकी पाहिजे. जे सजीव आहे, जे जीव आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला आत्मीयता पाहिजे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. तुमची दृष्टी समचरण दृष्टी जशी परमात्म्याची आहे तसं त्याच्या भक्तांची सुद्धा झाली पाहिजे. मग हे करत असताना जीवांवरती दया करणं हे माणसाचं पहिलं प्रथम कर्तव्य आहे. पण मग का होतो कोबराय? दयेचं स्वरूप काय? अभंगाच्या पहिल्या दया तिचे नाव, दया तिचे नाव, भूतांचे पालन. दया तिचे नाव, दया तिचे नाव, भूतांचे पालन. दया भूतांचे पालन, दया तिचे नाव, दया तिचे नाव, भूतांचे पालन. अनिक निर्गण कंठकाचे, अनिक निर्दळन कंठकाचे, कंठकाचे धर्म नित्यचा, धर्म नित्यचा ऐकावा व्यवहार. धर्म नित्यचा, धर्म नित्यचा ऐकावा व्यवहार. धर्मनिर्देता, धर्मनिर्देता ऐकावा व्यवहार. धर्मनिर्देता, धर्मनिर्देता ऐकावा व्यवहार.
दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकांचे दया. ईश्वराला आपली दया आली पाहिजे असं जर वाटत असेल तर दया उलटी करा. दया शब्द उलटा करा. हे अक्षर दोघी उलटे जर केले, दयाचे उलट याद. याद है तो आबाद है आणि भूल गए तो बर्बाद है. विसरले तया थोर झाले हानी पचतील खानी 84. देवाला आपली याद यावी असं वाटत असेल तर त्या ठिकाणी आपण जीव मात्रांवरती दया करणं फार महत्वाचं आहे. दया तिचे नाव भूतांचे. भूत कोणते? ते भूत नाही, जे जे भेटे भूत. सजीव सृष्टीमधला प्रत्येक जीव मात्र याला भूत म्हटलेलं ज्ञानोबरायांनी संतांनी साहित्यामध्ये. त्याला भूत म्हणतात. भूतांची एक ओळख ठरलेली आपल्या मनामध्ये लहानपणापासून एक बिंबवलेलं आहे. भूत कसं असतं बरं? भूताचे लक्षण असतील ना. माणसासारखं दिसतं, फक्त त्याची एक ओळख असते. काय? भूताचे पाय उलटे असतात. कोणी कोणी पाहिले? बरं मग भूत नाही का? मी पाहिलं नाही पण मी मानतो. का? माझी माय सांगते भूत आहे. माझी माय हरिपाठात सांगते पडे भूत बाधा भेदी ते माय सांगते ना, मग आमचा विश्वास आहे. आमची माय सांगते भूत आहे. बाबा गोस्वामी सांगतात भूत पिशाच निकट नाही आहे महावीर जब. याचा अर्थ ते आहे. ज्याला वाटत असेल नाहीच बुवा, मग रात्री फिरून पाहिजे एकटा. तुला अनुभवच घ्यायचा आहे नाही तर मग तू कर. अनुभव घे ना, मलाही सांगा, मी माहिती सांगू. माजलगावमध्ये एक व्यक्ती आली रात्री 10 वर्ष आली. तरुण मुलं बाळासाहेबांसारखे त्यांचे कार्यकर्ते बसले होते. त्यांनी चौकात सांगितलं बाबा लई राईम झाला होता, 11:30 वाजले, एक काम करा. कुठं जायचंय? म्हणले पात्रोडला. म्हणले नका जाऊ, आता लई उशीर झाला, एक काम करा जेवण करा आमच्या घरी, त्या ठिकाणी विश्रांती घ्या सकाळी. म्हणले नाही नाही मला वेळ नाही अर्जंट. अहो म्हणले खूप रात्र झाली, नका जाऊ. म्हणले नाही जायचंय मला. अहो म्हणले तिकडे नाल्यामध्ये भूत दिसतं. ते म्हणले मी भूता गीताला खात नाही, घाबरत नाही, नका भीती घालू. हे म्हणले मग जा मर. क्रोध्या विश्वासी त्याशी बोधकाईचा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. म्हणले जा. निघालं ते, गेलं ते पुढे. टर्न नाही का तुमचा पुढे परभणी फाट्याच्या पुढचं. तिथे समोरच एक पांढरा सफेद कपड्यावाला माणूस चालत होता. याला वाटलं चला एक जोडीदार सापडला आपल्याला. ती झप त्याच्याजवळ गेलो. म्हणलं गाव कुठलं तुम्ही? इथलाच माजलगावचं. कुठं निघाले? म्हणले चाललो पात्रोडला. अहो म्हणलं काय तुमच्या माजलगावचे ते तरुण मुलं? त्यांनी घाबरलो बा मला. म्हणलं काय झालं? अहो त्यांनी सांगितलं म्हणलं की इथं भूत दिसतं. पण म्हणलं का खरंच दिसतं का? तो म्हणलं नाही सांगता येत. म्हणलं का? तो म्हणला मला मरून 15 दिवस झालेत. ते वेगळं आणि हे जीव मात्रातलं जे सांगताय ते वेगळं. दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटक. कंटक म्हणजे काटा. महाराज म्हणतात दया करा, पण जे काटे समाजासाठी, धर्मासाठी, गावासाठी, राष्ट्रासाठी जे काटे त्या काट्यांचं निर्दळन करणे ही सुद्धा दयाच आहे. आणि ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. जे समाजासाठी सामाजिक बांधिलकी खराब करणारे जे काटे होते, खंडोजी खोपड्यासारखे, सूर्याजी पिसाळांसारखे, महाराजांनी हे काटे तेव्हा संपवले. आपण सगळे शेतकरी आहोत. तुम्ही शेतात गेले, तुमच्या पायात काटा मोडला. पायात काटा मोडला की डायरेक्ट ऑपरेशन करावं लागतं, बरोबर? पायात काटा मोडला की ऑपरेशन करावं लागतं ना. ऐकताय ना लाडक्या बहिणी हो? तुमचा तर लय बोलबाला आहे सध्या महाराष्ट्रात. आले का 1500 आले? मी तर काल ऐकलं लयच जण अपात्र ठरताय म्हणे त्याच्यात. काय क्रांती केली माही तुम्ही. वा 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 वा. खाल्ल्या मिठाला जागले तुम्ही. राम 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 राम. काय गंमत आहे पवार बाबा. मच्छिंद्र महाराज लोक 1500 रुपयात मुख्यमंत्र्याचे दाजी बनले हो. काल एक मला म्हणलं महाराज आपण साडूभाऊ आहे. म्हटलं नाही एकटीच आहे. साडूभाऊ कस काय म्हणलं? नाही तुम्ही 1500 रुपयात फॉर्म. म्हटलं मी नाही भरला बाबा. मुक्ताबाईची कृपा आहे मला. सध्या तरी 2 दिवस भरात आहे, त्याच्यामुळे काही गरज नाही. विठ्ठल विठ्ठल.
पायात काटा मोडला की ऑपरेशन नाही करावं लागत, काय करतात मग? शेतातच कुंपणावरचा काटा काढायचा आणि काट्याने काय करतात तुम्ही? काट्याने काटा काढता काय करतात? काट्याने. सध्या काय चालू आहे महाराष्ट्रात? काट्याने काटा. पूर्वीचा काळ होता पाणी अडवा पाणी जिरवा, आताचा काळ आहे त्याला अडवा त्याची जिरवा. काटे काढायचं काम देवानं चांगलं केलं, काटे काढता आले पाहिजे. मग कुंपणावरचा काटाने पायातला काटा काढला. पायातला काटा त्रासदायक होता, कुंपणावरच्या काट्याचे उपकार झाले, पायातला काटा फेकून दिला. पण ज्या काट्याने काटा काढला त्याचे उपकार झाले म्हणून त्याला आपण खिशात ठेवून घरी येतो की नाही? येतो? अजिबात नाही. शेवटी तो काटाच आहे, काट्यांना फेकूनच द्यावं लागतं. महाराज म्हणतात अनेक निर्दळन कंटकांचे. महाराज म्हणतात ते फेकून द्यावे लागतात. 11व्या शतकामध्ये भारताच्या सिंहासनावरती राजा होता पृथ्वीराज चौहान. अखंड हिंदुस्थान होता. मोहम्मद घौरीने त्याच्यावरती आक्रमण केलं, परकीयांचं आक्रमण झालं, सगळा हिंदुस्थान पेटून उठला, घनघोर लढाई झाली. त्या लढाईमध्ये घौरीचा पराभव झाला. घौरीला पकडलं, पृथ्वीराज चौहानच्या समोर उभं केलं आणि पृथ्वीराज चौहानच्या समोर उभं केल्यानंतर त्याने हात जोडले. राजा साहब गलती हो गई, मैं तौबा करता हूं, खुदा की कसम मुझे जिंदा बख्श दीजिए, दोबारा तुम्हारे सरजमी की तरफ आंख उठाकर नहीं देखूंगा, मुझे जाने दो राजा साहब, गलती हो गई. मोठ्या मनाचा राजा, दर्यादिल राजा, दयाळू राजा, त्याने सांगितलं ठीक आहे द्या याला सोडून. दिलं सोडून. पण ती सापाची अवलाद ती पुन्हा परत त्या ठिकाणी त्यांनी जमा केलं आणि त्यांनी पुन्हा परकीय सैन्य घेऊन भारतावर आक्रमण केलं. पुन्हा पृथ्वीराज चौहान पेटून उठले, घनघोर लढाई झाली, घौरीचा पराभव झाला, पुन्हा पकडला आणि पुन्हा उभा केला आणि त्याला सांगितलं करे. त्याने सांगितलं गलती हो गई, दूसरों के बहकाव में आके मुझसे गलती हो गई, मेरे छोटे छोटे बाल बच्चे, राजा साहब मुझे जाने दीजिए, मैं दोबारा आपके सरजमी की तरफ आंख उठा कर नहीं देखूंगा, बस एक बार जाने दे, एक बार मौका दीजिए, हो गई गलती, दोबारा नहीं करूंगा, तौबा करता हूं, छोड़ दीजिए. राजा म्हणलं चला. राजाला वाटलं आपल्या देशात कर्णासारखे शिबीसारखे उदार राजे झालेले आहेत, द्या सोडून याला. दिलं सोडून. गेला तो. त्याने पुन्हा जुडवाजुडव केली. पण मधल्या टप्प्यात काय झालं? पृथ्वीराज चौहान यांचं प्रेम होतं जयचंद राठोड यांची मुलगी संयोगिताईच्यावरती. हा रोग आजकालचा नाहीये, हा व्हायरस लय जुना आहे. कोरोना आला, 2 वर्षात लस आली, वॅक्सिन आली, कोरोना आटोक्यात आला, पण हा जो रोग आहे याला अजून औषधच नाही महाराज. इकडे बी का पेशंट बसलेले, विठाला विठाला बापाचा विरोध होता. पृथ्वीराज चौहान स्वयंवरामधून संयोगिताला नेलं, तिच्यासोबत लग्न केलं. जयचंद राठोड सुडाने पेटून उठला. त्याला वाटलं राजाची जिरवायची. त्याने काय केलं? त्याने सरळ जाऊन मोहम्मद घौरीशी संधान साधलं. आणि या देशाला फंद फितोरीचा शाप आहे. हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था. आप गैरों की बात करते हैं, हमने तो अपने भी आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. या देशाला बाहेरच्या धर्मापासून धोका नाही, या देशाला याच धर्मातल्या अधर्मी लोकांपासून धोका आहे. पटापट उत्तर द्या. ज्ञानोबरायांच्या झोडीत दगड टाकणारे कोण? आपलेच. तुकोबरायांचा गाथा बुडवणारे कोण? छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणारे कोण? धर्मवीर शंभूराजांना संगमेश्वराला पकडून देणारे कोण? आणि गावातला सप्ताह बंद पाडणारे कोण? आपलेच. दुसरे कधीच येत नाही. ते पुण्याचं काम आपलेच लोक करतात. विठाला विठाला जयचंद राठोडने सांगितलं घौरी
यमुनेचा उतार कुठे कमी, दिल्लीवर आक्रमण कसं करायचं, कोणत्या खिंडीतून खैबर खिंडीतून कसं उतरायचं, कोणत्या महिन्यात यायचं, बाणाच्या टोकाला काय लावायचं, घोड्यांवरतून आक्रमण कसं करायचं, हत्ती कुठे वापरायचे नाही, याचं सगळं त्याने त्या ठिकाणी सांगितलं. घनघोर लढाई झाली, पृथ्वीराज चौहान पराभूत झाले, त्याच्यात त्यांचा पराभव झाला. गौरीच्या समोर त्यांना उभं केलं आणि मग गौरीने त्यांना विचारलं, क्यों राजा साहब, क्या किया जाए, मार दिया जाए, छोड़ दिया जाए. राजा ने सांगितलं, गौरी मैंने तुझे 2 बार जीवदान दिया है, मैंने तेरी 2 बार जान बख्श दिए, बस मुझे 1 बार छोड़ दे. त्याने सांगितलं, तो मूर्खपणा तुम्ही करा, आम्ही नाही करणार. आणि त्यांनी पृथ्वीराज चौहानचं मस्तक कापलं, त्याच्या आधी डोळे फोडले, संयोगितावर बलात्कार झाला. तो फार मोठा इतिहास आहे, ते काही सांगण्यासाठी वेळ नाही मायबाप. शेवटी मस्तक कापल्या गेलं, डोळे फोडल्या गेले. काय झालं, पृथ्वीराज चौहानची दया चुकली. काटा होता त्याला तेव्हा संपवायला पाहिजे होता, कारण पृथ्वीराज चौहानकडे सामर्थ्य होतं, सैनिक होतं. पण जसे छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबराय गुरु मिळाले, तसे कोणी गुरु मिळाले नव्हते. महाराजांच्या बाबतीत तसं नाही. बहलोल खान, प्रतापराव गुजर यांनी बहलोल खानाला वेढा घातला, पकडलं, त्याची रसद तोडली, सैन्य पाण्या वाचून तडफडू लागलं, भाकरी मिळत नाही. आणि बहलोल खान हात बांधून प्रतापराव गुजरांच्या समोर आलं. प्रतापराव, आपके मजहब में दरिया दिली बहुत होती है, बस हमें जीवदान दे दीजिए. मराठी माणूस भोळा साम, मनात कपट राहत नाही. त्याने सांगितलं, जा दिल्ली तुला धर्म वाट. तो गेला आणि महाराजांना माहिती पडलं. महाराजांनी एक पत्र लिहिलं, प्रतापराव सर नौबत असून शिपाई गेली, प्रतापराव सला काय म्हणून गेला, तो पुन्हा येईल, स्वराज्याला डसेल, आया बहिणींची अब्रू लुटल्या जाईल, गायी कापल्या जातील, याला जबाबदार कोण प्रतापराव, काय म्हणून सला केला. आणि महाराज संतापलेले होते. महाराजांनी त्याच्यात लिहिलं होतं, बहलोल खानाला मातीत घातल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका. प्रतापराव सुडानं पेटून उठलेत. नेसरीच्या खिंडीमध्ये कोल्हापूरच्या जवळ बहलोल खानाला असं माहिती पडलं. उठले प्रतापराव, उठला पिलाजी, उठला विठोजी. आणि वेडात वीर दौडले 7, 35,000 सैन्यावरती 7 लोक चालून गेले. इतिहासातला हा पराक्रम आजही त्या ठिकाणी पुसट झाला नाही. 35,000 सैन्याच्या विरुद्ध 7, घनघोर लढाई झाली, कापाकेपी झाली आणि त्याच्यामध्ये हे 7 लोक मारल्या गेले. मायबाप हो, का? महाराजांच्या एका शब्दासाठी, दयातीचे नाव भूतांचे पालन. दया चुकली की त्याचे परिणाम राष्ट्राला भोगावे लागतात. अनेक निर्दळन कंटकांचे. महाराज, हे तुमचं मत आहे, तुकोबराय सांगता माझं नाही. म्हणले मग धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार.
धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार निवडिले सार सार हे. धर्मनीतीचा निवाडा आहे हा. धर्मशास्त्रकारांनी नीतिकारांनी 84 नीती आपल्या वाङ्मयामध्ये. कृष्णनीती, विश्वनीती, विदुरनीती, अजून चाणक्य नीती, एवढ्याच माहिती आहे मला. तरी तुम्हाला 2-3 माहिती आहे पुढच्या, मला एवढ्याच माहिती आहे. 84 नीतिकार होऊन गेलेत. नीती सांगते धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार. लढाईला सुरुवात झाली. कर्णाच्या रथाचं चाक धरतीत गिळंकृत होत आहे. कर्णाने सांगितलं अर्जुना थांब, तू महारथी आहे. एक निशस्त्र योद्धा त्या ठिकाणी उभा आहे. अर्जुनानं बाण थांबवले. देव म्हटला अर्जुना ही संधी आहे. हा याच्या हातात धनुष्य आल्यावर आणि हा एकदा रथात चढला हा तुला आटोपणार नाही. पण अर्जुनाने सांगितलं देवा तो जमिनीवरती आहे, मी रथावरती आहे, त्याच्या हातात धनुष्य नाही. नीतीच्या विरुद्ध आहे. भगवंतानं सांगितलं नीती. कर्णानं सांगितलं अर्जुना हे नीतीच्या विरुद्ध आहे. भगवंतानं सांगितलं कर्णा अभिमन्यूला एकट्याला 7 महारथ्यांनी एकट्याला महाभारताच्या चक्रव्यूहात घेरून मारला तेव्हा तुझी नीती कुठे गेली होती हे सुतपुत्रा. धर्मनीती हे सांगतं टेट फॉर टॅट. तू अधर्म केलेला आहे त्याचं फळ तुला प्राप्त होणार आहे. म्हणून धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार निवडिले सार सार हे. सार काय असार काय कळालं पाहिजे. काय सार काय असार किती सोप्या शब्दात ज्ञानोबारायांनी सांगितलं. ज्ञानोबाराय सांगतात त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ. पटपट उत्तर द्या. दुधाचं सार काय हो? लोणी. झाडाचं सार फळ. मोहाच्या झाडाचं सार मोहाच्या झाडाचं सार महाराज मग तसं जन्म तुका म्हणे जन्म आल्याचे काय सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार सार विठोबा नाम तुझे सार. सार सार विठोबा पाणी सकल सेवार वार. शिवपान तसे वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार सार विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. काय सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं नाम सार आहे. मा सार काय फलकट तो संसार येथे. मग त्रिगुणासार निर्गुण आहे सार. मग महाराज म्हणतात धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार निवडिले सार सार. आमच्या धर्मशास्त्रकारांनी आम्हाला याचा सगळा निचोड त्याचा सार आमच्याजवळ त्या ठिकाणी दिलेला आहे. बरं महाराज मग तुम्हाला सारासार कळतो म्हणले हो. मग सांगा ना पापाची व्याख्या काय. पाप त्याचे नाव न विचारिणी. पाप त्याचे नाव न विचारित. पाप त्याचे नाव पाप त्याचे नाव न विचारित. न विचारित नित. पाप त्याचे नाव न
पाप त्याचे नाव न विचारिता आणि भलतेचे उन्मत्त करी सदा. काय महाराज म्हणतात, भोजन त्याची भक्ती, मरण त्याची मुक्ती, पाखंडाची त्याला पाप. मनामध्ये येईन तसं वागणे याला उन्मत्त वागणे. महाराज म्हणतात त्याला पाप त्याचे नाव न विचारिता आणि भलतेचे उन्मत्त करी सदा. धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार, निवडिले सार सार ते विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. कुंडलिका नाम भूताचे पालन कंटकाचे धर्मनिधी निवडी सारखा साधे पापताचे नाव विचार धर्मनिधी निवडीले सारा सारा. ते ठळक बातम्या संपल्या. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे. देव जन्म केव्हा घेतो? जब जब होवे धर्म की हानी, बाळहु असुर धम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हर भुक पाणी सज्जन पीरा. आहे तुका म्हणे धर्म रक्षावया अनंत अवतार घेसी. देव अवतार घेतो धर्म रक्षणासाठी. कधी राम बनून, कधी कृष्ण बनून, कधी अर्जुन बनून, कधी अभिमन्यू बनून, कधी पृथ्वीराज चौहान बनून, कधी महाराणा प्रताप बनून, कधी छत्रपती शिवराय बनून, तर कधी छावा संभाजी महाराज बनून. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आठी जन्म घेणे. देवाला अवतार घ्यावा लागतो धर्म रक्षणासाठी. माय बाप 350 वर्ष महाराष्ट्रानं गुलामी अनुभवली. 350 वर्ष महाराष्ट्र गुलामीत खितपत पडला. सरणावरती चढताना मला एक कळलं होतं, मरणाने सोडवलं मजला, जगण्याने छळलं होतं. ही अवस्था महाराष्ट्रातल्या जनतेची झाली होती. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, दिल्लीचे मुघल, गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी, सुरतचे इंग्रज, डच, फ्रेंच या सगळ्यांनी महाराष्ट्राचे लचके तोडायला सुरुवात केली होती. महाराष्ट्राला कोणी वाली उरला नव्हता. महाराष्ट्र गुलामीत खितपत पडला होता. कृष्णेश्वराच्या मंदिरात महादेवाच्या समोर दिवा लावून एक पांढऱ्या केसांचा महात्मा दररोज शंकराला विनंती करतो, देवा असुर त्या ठिकाणी मातलेले यांचा निपात करण्याकरता अवतार घ्या. त्यांचं नाव बाबाजी भोसले. त्यांना 2 मुलं झालेत, शहाजी आणि शरीफजी. शहाजी महाराजांचं लग्न लागलं सिंदखेडच्या जाधवांची सुकन्या राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब. या महाराष्ट्रात 3 माता जन्माला आल्या 100 वर्षाच्या कालखंडात. 16व्या शतकात राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब, 17व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि 18व्या शतकात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या मातांनी या महाराष्ट्राला घडवलं, सजवलं. तुमच्यावरती फार मोठे उपकार या 3 मातांचे आहेत. चूल आणि मूल याच्या जोखडातून जर तुम्हाला कोणी बाहेर काढलं तर ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. आणि आज जेवढे माझे ज्योतिर्लिंग भारतभर दिसत आहेत, जेवढे आमच्या धर्माचे मंदिर दिसत आहेत, जेवढ्या पवित्र नद्यांवरती घाट दिसत आहेत, ते एका पवित्र पावन मंगलमय मुक्ताई
मुक्ताई एका मायेचे म्हणजे अहिल्या देवींचे उपकार आहेत. पूर्वी लोक सुखी होते, घरात माय होती, गोठ्यात गाय होती, दुधावर साय होती. आता घरात माय नाही, गोठ्यात गाय नाही, थैलीच्या दुधाले साय येत नाही. माय उरले कुठे? मायचं मॉडिफिकेशन झालं मम्मी. ज्या दिवसापासून आमच्या घरातली आई गेली मम्मी आली, आईची जागा मम्मीने घेतली. मम्मी लेकराला अंगावरचं दूध पाजत नाही, थैलीतलं पसरायच झाली दूध बाटली टाकून देते. त्या पोराला वाटतं हीच माझी आई आहे. ते पोरगा आई समजून त्या बाटलीवर इतकं प्रेम करतं, इतकं प्रेम करतं, शेवटपर्यंत बाटली सोडत नाही. लेकराला बाटलीची चटक लावली कोणी? लहानपणी दुधाची बाटली. पोरग शाळेत गेलं दप्तरात, हायस्कूलमध्ये गेल्यावर कोल्ड्रिंकची बाटली, कॉलेजला गेल्यावर बिअरची बाटली, नोकरी लागल्यावर रमची बाटली, रमच्या बाटलीने तिजोरी आटली, याने उचलली देशीची बाटली, देशीच्या बाटलीने हौसने फिटली, याने उचलली गावठीची बाटली, गावठीच्या बाटलीने आतडी फाटली, डॉक्टरने लावली सलाईनची बाटली. ऐका ना, अजून बाकी पुढे. सलाईनच्या बाटलीने शुद्धीराळने त्याला लावली रक्ताची बाटली, रक्ताच्या बाटलीने जमलं शेवटी मेलं, त्याच्या मड्यावर अत्तरची बाटली. दुधाच्या बाटलीचा प्रवास अत्तरच्या बाटलीपर्यंत गेला. चटक कोणी लावली? जिजाबाईने 2 छत्रपती घडवले, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज. तसे आऊसाहेब जिजाऊंना 6 मुलं झाले, 4 लेकरं काळाने मांडीवरतून उचलून नेले. एक जगला मोठा, त्याचं नाव संभाजी. तो कनकगिरीच्या वेळेत अफजल खानाच्या हातून मारला गेला. आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. आऊसाहेबांनी महाराजांवरती संस्कार घातले, गर्भावरती संस्कार घातलेत. आऊसाहेब 7व्या महिने गरोदर असताना, महाराज पोटात असताना घोड्यावरती बसून रपेट करायच्या आणि पोटात बाळाला सांगायचे, बाळराजे जन्माला आल्यानंतर तुम्हाला घोड सवारी शिकवायची वेळ नाहीये, कारण काळ अत्यंत भयानक आहे. गर्भाची आवडी, मातेचा डोहाळा. जिजाबाईचे डोहाळे. किल्लेदाराच्या बायकोने विचारलं होतं, आऊसाहेब तुम्हाला काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं, कुठे जावंसं वाटतं, कुठे हिंडावंसं वाटतं, काय बोलावंसं वाटतं? तर आऊसाहेब जिजाऊ म्हटल्या होत्या, आम्हासी वाटते वाघावर बैसावे. हे डोहाळे जिजाबाईंचे. आताही डोहाळे पण थोडेसे बदलत. आम्हासी वाटते मुलतान मातीचे ढेकडं खावेच. मातीचे ढेकडं खाऊन राजा जन्माला येत नाही, डेबरे पोरं जन्माला येतात. डेबरी. ज्याच्या हाती दोरी ती जगाते उद्धारी. आऊसाहेबांनी देवाकडे मागणी मागितली. महाराष्ट्रात भयानक अशी त्या कापाकापी आहे, कत्तल आहे. आया बहिणींच्या अब्रू सुरक्षित नाही, गो वासरू सुरक्षित नाही आहे. आऊसाहेब गरोदर आहे, बाप मारला गेला लखोजी जाधव, 3 भाऊ मारल्या गेलेत. आऊसाहेबांनी मुठी आवडल्या, डोळ्यातून धारा वाहतायत अश्रूंच्या. आणि आऊसाहेब तुळजा भवानीला विनंती करतायत, बया दारू गड, बया दारू गड, बया दारू गड, बया दारू गड, दारू गड, बया दारू गड, बया दारू गड, बया दारू गड, दारू गड, बया दारू गड, बया दारू गड, बया दारू गड, दारू गड, बया दारू गड, बया दारू गड, बया दारू गड, 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 बया दारू गड, बया दारू गड, दारू गड, बया दारू गड, बया दारू गड, बया दारू गड. जगदंबेला विनंती केली, आई महाराष्ट्राची अस्मिता जन्माला घालणारा, सगळ्यांना भगव्या झेंड्याखाली एकत्रित करणारा, आया बहिणींची अब्रू सुरक्षित करणारा, हे राज्य व्हावे स्त्रींची इच्छा आहे, हे बोधवाक्य घेऊन सबंध आयुष्य जगणारा सूर्यासारखा तेजस्वी मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवरती महाराजांचा जन्म झाला. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज जन्माला आले. मुघलांना, विजापूरकरांना, अहमदनगरकरांना, निजामांना ओरडून सांगायला लागले, तुमचा काळ, तुमचा कर्दन काळ शिवनेरीवरती जन्माला आला. खऱ्या अर्थानं आऊसाहेब जिजाऊंनी महाराजांना घडवलं. आऊसाहेबांनी राजांना पाळण्यात टाकावून गाणं म्हणावं, मागे उभा मंगेश
पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. एका बाईनं पोऱ्याला पाळण्यात टाकलं, गाणं म्हणत होती, दिल्लीची केली किल्ली, सुरतचा केला भाला, पप्या माझा दारू प्याला, अख्ख्या माजलगाव मध्ये धिंगाणा केला. अरे कुठून राजा घडवल्या जाईल? आऊसाहेबांनी घडवले छत्रपती शिवराय. आणि ऐका, कथा कीर्तन भागवत रामायण गर्गसंहिता पद्मपुराण स्कंदपुराण महाभारत रामविजय पांडव प्रताप काशीखंड हे ग्रंथ महाराजांना जिजाऊंनी ऐकवले. या महाराष्ट्राचा राजा असा होता ज्या राजानं 13 वर्ष लोहगावला जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन श्रवण केलं. ही कीर्तनाची परंपरा एवढी श्रेष्ठ आहे, या कीर्तन परंपरेतून राजा घडवल्या गेला जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रेरणेनं. मला आपण सगळे जाणते आहात, मला सांगा, महाराजांना छत्रपती ही पदवी कोणत्या वर्षी भेटली आणि कोणी दिली? ऐकताय ना? महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिली, वयाच्या कितव्या वर्षी दिली? मग तुम्ही म्हणा, तू सांग ना, तू आला कशाला इथे? तुला का बाळासाहेबांनी फक्त जेवायला बोललो तर इथे भाकरी करा, पिठलं करा, सांगताय का? जगद्गुरु तुकोबारायांनी महाराजांना 13व्या वर्षी पदवी दिली आहे लोहगावच्या कीर्तनात. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाच की. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. छत्रपती ही पदवी तुकोबारायांनी दिली. ध्यानात ठेवा, साधूचे आशीर्वाद कधीच खाले जात नाहीत. काय क्रांती केली! वयाच्या 16व्या वर्षी आता तलवार दिली. वयाच्या 35व्या वर्षी 29व्या वर्षी अफजल खान मारला. 35व्या वर्षी दिल्लीला जाऊन त्या ठिकाणी राजकारणातून काही साध्य होतं का पाहण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी सगळ्यांना जवळ केलं. आऊसाहेबांची जी काही जाऊ होती जेठाई, तिला महाबत खानानं दिंडोरीच्या वनातून पडवलं. तिच्यावरती अत्याचार झाले. जिजाऊ रडायला लागल्या. महाराजांनी विचारलं, आऊसाहेब काय झालं? म्हणले, बाळराजे हे थांबलं पाहिजे. म्हणले, कोण थांबवेल? महाराजांनी सांगितलं, मी थांबवेल. बोलणं सोपं आहे राजे, करणं फार कठीण आहे. महाराजांनी सांगितलं, आई साहेब, स्त्रीचा अपमान, मांगल्याचा अपमान, पातिव्रत्याचा अपमान, मांगल्याचा अपमान, रामायण वाचायचं कशाला, महाभारत सांगायचं कोणाला? एका स्त्रीच्या पदराला हात घातला. 39,36,600 लोक मारले गेले महाभारताच्या युद्धात. एका स्त्रीला पळवून नेलं. 14 चौकड्यांची दौलत गारद झाली. सोन्याची लंका संपून गेली. हे राज्य व्हावे स्त्रींची इच्छा आहे. 12 बलुतेदार, 18 लुतेदार या सगळ्यांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची संस्थापना वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती आपल्या रक्ताचा अभिषेक करून त्या ठिकाणी शपथ घेतली. मायबाप, कोणाला प्रपंचात धन्यता असेल, कोणाला संसारात धन्यता असेल, धन्य ते संसारी, धन्य मी मानीन, धन्य झालो त्याशी, धन्य माता पिता. सगळ्यांना परमार्थात धन्यता आहे, पण पारमार्थिक आणि सांसारिक धन्यता फक्त एकाच त्या ठिकाणी राजाला आहे. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर्जर, बाजूने पाणी दृष्ट मुगला, पाणी दृष्ट मुगला, बाजूने वाणी दृष्ट मुगला. घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंग बिडे गगनात, कीर्तीचा डंग बिडे गगनात, तुमच्या नेमात बसणार नाही कदाचित, पण माफ करा, प्रासंगिक कीर्तन आहे. धन्यता दिली इतिहासकारांनी. धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर्जर, बाजून पाणी दृष्ट मुगला, बाजूने पाणी दुष्ट मुगला. घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंग बिडे कीर्तीचा डंग विराजिला, कीर्तीचा डंग विराजिला, धीर
सगळ्यांना सोबत घेतलं. गोडी माडी साडी तांबोळी लोहार ब्राह्मण सुतार चांबार हरिजन रामोशी ब्राह्मण. कोणी धनगर होता, कोणी कोळी होता, कोणी माळी होता, कोणी मराठा होता. 12 बलुतेदार 18 अलुतेदार या सगळ्यांना महाराजांनी सोबत घेतलं. सह्याद्रीच्या मावळ प्रांतातले सगळे मावळे बाहेर पडले. सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे अर्पिती प्राण शोभा खातर, अर्पिती प्राण शोभा खातर, अर्पिती प्राण शोभा खातर. 16 वर्षाचा होता 72 असा शिव छत्रपती हलगार जे, असा शिव छत्रपती हलगार जे, असा शिव छत्रपती हलगार जे. छत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे अर्पिती प्राण शोभा खातर. 16 वर्षाचा होता 72 असा शिव छत्रपती हलगार. महाराष्ट्राचा चेहरा मोहरा राजांनी बदलवून टाकला. सगळ्या समाजाला सोबत घेतलं. जात पात धर्म पंथ महाराजांनी कोणत्या धर्मावरती कोणत्या जातीवरती महाराजांनी कधीच अन्याय होऊ दिला नाही. 14 वर्षाचे महाराज असताना मावळमधून जात असताना महाराजांच्या कानावरती शब्द पडले, राजा थांब, थांब राजा थांब. घोड्याचे लगाम आवरल्या गेले. घोडा फेसाळलेल्या तोंडाने उभा राहिला, धापा टाकत उभा राहिला. कानावरचे केस वाकून पिवळे झालेला पांढरा झालेला एक म्हातारा धावत आला. महाराजांच्या चरणावरती कोसळला. राजा, राजा बर्बाद झालो राजा, राजा लुटल्या गेलो रे. महाराजांनी विचारलं काय झालं बाबा, न घाबरता सांगा. येसाजीला सांगितलं बाबांना पाणी पाजवा. पाणी पाजलं, बाजूला बसवलं, विचारलं बाबा काय झालं. राजा, माझी एकुलती एक पोर पानवठ्यावर पाणी भरायला गेली. गावच्या पाटलानं बदअमल केला राजा. गावच्या पाटलानं, त्याचं नाव बाबाजी भिकाजी गुजर, याने माझ्या पोरीवरती अत्याचार केले राजा. माझ्या मुलीनं अब्रू नुकसानी म्हणून तिने पानवठ्यात जीव दिला रे राजा. राजाने सांगितलं बाबा न्याय मिळेल, हे स्वराज्य आहे, हे मोगलाई नाही, हे स्वराज्य आहे. येसाजी रांझ्याला जाऊन पाटलाला घेऊन या. रांझ्याला येसाजी गेले. पाटलाने विचारलं कोण राय तिकडं. येसाजी काय काम आहे. राजाने बोलावा धाडला. या काय काम, कोण राजा, कुठला राजा. गावचा पाटील हाय मी, तमाशातला नव. येसाजी परत गेले. राजे पाटील मगरूर आहे. येसाजीला राजांनी विचारलं, येसाजी कमरेची तलवार शोभेला होती, 40 ढालात घेऊन जा, पाटलाच्या मुसक्या आवळा आणि त्याला त्या ठिकाणी हजर करा लाल महालात. रांझ्याच्या पाटलाला बाबाजी भिकाजी गुजर त्याला जेरबंद केलं, लाल महालात उभं केलं. त्याने हात जोडले, राजे माफी असावे, गुन्हा सिद्ध झाला, पुरावे गोळा झालेत. महाराजांनी विचारलं गुन्हा सिद्ध झाला, पुरावे म्हणले विरोधात आहे. तुला गुन्हा कबूल आहे म्हणले आहे, पण एकदा माफी असावी. महाराजांनी म्हणले तुला गुन्ह्याची माफी मिळेल, फक्त जिच्यावर अत्याचार झाले तिने समोर येऊन त्या ठिकाणी जबानी दिली पाहिजे. त्याने सांगितलं राजा कसं शक्य आहे, तिथं मेली आहे. मग म्हणले खामोश. येसाजी पाटलाचे हातपाय तोडा, तोंडाला काळा लावा, गाढवावर बसावा आणि रांझ्याला परत पाठवा. स्वराज्यात जर आया बहिणींच्या अब्रूकडे वाकडे नजरेनं पाहिल्या जाईल, त्याचे हातपाय कलम केल्या जातील. मला वाटतं राजांनी बलात्काराला दिलेली शिक्षा जर या महाराष्ट्रात भारतात लागू केली असती तर कोपर्डीचं बलात्कार प्रकरण झालंच नसतं. महाराजांच्या शिवशाहीमध्ये दिलेली बलात्काराची शिक्षा जर या राष्ट्रात लागू केली असती तर दिल्लीची निर्भया आपल्या हकनाक जीवानं गेली नसते. म्हणून या देशाला खऱ्या अर्थानं लोकशाहीची तर गरज आहेच, पण त्याला शिवशाहीची सुद्धा गरज आहे. महाराजांच्या विचाराची गरज आहे, जिजाऊच्या शिवबांच्या विचारांची गरज आहे. बाळासाहेब, तुम्ही, तुमचे सहकारी, तुमचं तरुण त्या ठिकाणी असणारं मंडळ, तुम्हा सगळ्या तरुणांना कोटी कोटी धन्यवाद. खऱ्या अर्थानं शिवजयंती कशी साजरी केली पाहिजे याचा आदर्श तुम्ही महाराष्ट्राच्या समोर उभा केला. माझे शिवजयंतीला 3 कीर्तन आहेत.
आणि मी प्रत्येक कीर्तनात आवर्जून सांगेल 19 फेब्रुवारीला की शिवजयंती कशी साजरी होते, एकदा माजलगावला या आणि शिवजयंतीचं एकदा स्वरूप बघा. ही खऱ्या अर्थानं महाराजांच्या विचारांचा मागोवा आहे. शिवाजी महाराज फक्त डोक्यावर घेण्याचा विषय नाही आहे, शिवाजी महाराज डोक्यात ठेवण्याचा विषय आहे. आम्हाला महाराज कळालेच नाही, आम्हाला महाराज समजलेच नाही. छत्रपतींनी आम्हाला स्वराज्यासाठी जगणं शिकवलं आणि महाराजांचे सुपुत्र धर्मवीर शंभूराजे छावा आज प्रदर्शित झाला. महाराष्ट्रात हाऊसफुल चालतोय छावा. माझ्या मातांनाही विनंती करेल, माझ्या भावांनाही विनंती करेल, तुमच्या लेकरांना छावा चित्रपट जरूर दाखवा. लेकरांना सोबत घेऊन, मी तर माझ्या तिघी मुलींना सोबत घेऊन छावा दाखवेल. कळू द्या तुमच्या लेकरांना की महाराष्ट्राच्या मातीसाठी, या मायभूमीसाठी, या स्वराज्यासाठी छत्रपतीच्या सुपुत्रांनी आपल्या 40 दिवसांच्या कशा यातना सहन केल्या होत्या. कळू द्या तुमच्या येणाऱ्या पिढीला धर्मासाठी काय बलिदान केलं आमच्या पूर्वजांनी. कळू द्या 47 पासून आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराजवर चित्रपट आला नाही. का आला नाही? मला तिकडे जायचं नाही, कोणी येऊ दिला नाही, मला ते बोलायचं नाही. आम्हाला 75 वर्षात अकबर महान शिकवला, पण छत्रपती शिवराय महान किती होते हे शिकवलं नाही. इस्रायलची गुप्तहेर खातं मोसाद ते सांगता मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर बहिर्जी नाईक यांना आदर्श मानतो आणि आमची मोसाद चालवतो. परके लोक छत्रपतींचा त्या ठिकाणी अभ्यास करतात, पण आमच्या देशात 75 वर्षापासून महाराजांच्या बद्दल छत्रपती संभाजी महाराजांवरती चित्रपट आला नव्हता. का? मुठभर लोकांना खुश करण्यासाठी. हा आमचा इतिहास आहे, तो आमचा रक्तरंजित इतिहास आहे, तो आमच्या बापजाद्यांच्या बलिदानाचा इतिहास आहे. लोक सांगतात राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं आता येऊ नका, हे तुम्हाला प्रचार करायला घेऊन जातील, नका येऊ. तेव्हा तुम्ही आले तेव्हा तुम्हाला पदर टाकून पाजणाऱ्या जिजाबाई होत्या, सध्या पदरच राहिला नाही, आता नका घेऊ. राजे तेव्हा तानाजी बाळाजी येसाजी चिमणाजी आवजी तेव्हा तुमच्या सोबत होते. एकुलता एका पोराचं लग्न ठरलेलं, अंगाला हळद लागले, पाहुण्यांची वर्दळ आहे, डोक्यावरती मुंडावळ्या बांधलेल्या आहे. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आले. राजे माझ्या एकुलते एक रायबाचं लग्न आहे, तुम्हाला उमरग्याला यावं लागेल. राजाने सांगितलं ताना गड्या आम्ही नाही येऊ शकत. म्हणले का? आम्ही मोठ्या लग्नाला जाणार आहे. म्हणले कोणतं लग्न? किल्ले कोंढाणा. तानाजी मालुसरेंचे उद्गार आहेत. राजे माझा राजा संकटात असताना आम्ही वरबाप म्हणून पोराच्या लग्नात वरातीत मिरवावं, आमच्या रक्ताला शोभा देत नाही. राज आधी लगीन कोंढाण्याचं, मग तानाजी गेले ते पुन्हा आलेच नाही, ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी. जीव तडमडतो मराठी अस्मितेसाठी. मी म्हणणाऱ्यांना मातीत लोळवणारी संस्कृती आहे. अरे खंजरही छातीत घुसणार नाही अशी महाराष्ट्रीयन माणसांची छाती आहे. आपण त्या मातीत जन्माला आलेलो आहोत. अपे स्वर्णमय लंकानमय लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसे. माय आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. आमच्या राजांनी आम्हाला शिकवलं. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटे जन्म घेणे. या धर्माचं रक्षण, संस्कृतीचं रक्षण, तुमच्या माझ्या स्वाभिमानाचं रक्षण करण्याकरता छत्रपती शिवबांनी अवतार घेतला, जन्म घेतला. 19 फेब्रुवारी चला, हा आठवडा महाराजांच्या जन्मोत्सवाचा आठवडा आहे. फार सुंदर उपक्रम तुम्ही राबवलेला आहे. माय जसं राम मंदिर बांधलं तुम्ही त्या दिवशी सडा घातला, रांगोळ्या काढल्या, घर सजवलं, गोडधोड करून खाल्लं, आपल्या घरावरती भगवे झेंडे लावले, दिवाळी गुढीपाडवा साजरा केला. मी तर असं म्हणेल 19 फेब्रुवारीला प्रत्येक हिंदूच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या घरावरती भगवा ध्वज लागला पाहिजे. हे सिंधवी स्वराज्य. महाराजांनी जातीपाती धर्मपंथ याचा कधीच त्या ठिकाणी विचार केला नाही. मी नेहमी सांगत आलो एकच वाक्य, माय बाप
या देशातला हिंदू कसा पाहिजे आणि या देशातला मुसलमान कसा पाहिजे, या देशातला हिंदू स्वामी विवेकानंदांसारखा पाहिजे आणि या देशातला मुसलमान APJ अब्दुल कलाम साहेबांसारखा पाहिजे. तर या देशामध्ये तो समभाव, तो बंधुभाव, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. पण केव्हा आम्ही जर तुम्हाला भाऊ मानत असू तर तुम्ही सुद्धा आम्हाला भाऊच मानलं पाहिजे. आम्ही भाऊ म्हणून मान टाकू तर तुम्ही आमचा केसानं गडा कापला नाही पाहिजे. भावाने भावासारखं वागलं पाहिजे. म्हणून मायबाप गुण्या गोविंदाने नांदूया, छत्रपतींचं स्वराज्य पुन्हा साकारूया आणि या ठिकाणी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, महाराजांच्या स्वप्नातला भारत पुन्हा या ठिकाणी निर्माण करूया. आणि ते निर्माण करण्याकरता तरुणांचं फार मोठे योगदान या राष्ट्राला गरजेचं आहे. आणि बाळासाहेबांसारखे तरुण या कार्यात स्वतःला झोकून हे पवित्र कार्य महाराजांचं पुढे नेत आहेत. आपल्याला कोटी कोटी धन्यवाद. आई जगदंबा, तुळजा भवानी, माझी माय मुक्ताबाई आपल्यावरती सदैव त्या ठिकाणी कृपा बरसत राहो. आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती हो. आपल्या हातून देवाची, देशाची, धर्माची, समाजाची अशीच सेवा घडो. मी तर म्हणतो 13 वर्ष नाही, अजून पुढचे 1300 वर्ष तुमचा हा उपक्रम असाच चालत राहो असा ज्ञानोबरायांकडे मागणी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज नाही 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 विचारेला अधिकार पराज महाराज नका खाली बसा सर्व महिलांमध्ये